तर हाय मित्रांनो, तर आज खूप दिवसांनी आज छोटंसं मिनी ब्लॉग करते. तर आज मी बनवणार आहे कैरीचं चटणी. मस्तपैकी सिंपल पद्धत आहे. त्या दिवशी मी घेतले होते. तर चला मग हे कापते मी. एकच कैरीची बनवणार आहे आणि जस्ट मला खाऊशी वाटले म्हणून. तर मस्तपैकी एक कापते आणि त्याची तयारी पण मी केलेली, काय काय टाकते मी तुम्हाला सांगते. बघा, तर एवढी कोथिंबीर घेतले, थोडेसे लसूण, 2च मिरच्या टाकले मी, जास्त तिखट न म्हणून. आणि कांदा काय घेतले, कांद्यामुळं खूप टेस्ट होतं. आणि एकच कैरी कापले मस्तपैकी. तर बघा, आता मिक्सरमध्ये सगळं टाकणार आहे बरं का, टोटल सगळं टाकणार आहे. बसल एवढं सगळं, टोटल सगळं टाकले मी. तर बघू शकता. बघा, तर आवडच वाटून घेतले मस्तपैकी. बघू शकता, एवढं परफेक्ट नाही वाटून घेतले. आता याला फोडणी देऊ. कसं आहे, पाटावर वाटणं जरा व्यवस्थित होतं, ओबडधोबडमध्ये नाही. 1-2 कांदे, 1-2 हे आहे तसेच आहेत. चला जाऊ द्या, तसंच फोडणी देऊन टाकते. काय करायचं आता. पहिलं मीठ टाकून घेते. मस्त कडकडीत झालं की बघा, तर मित्रांनो, झाली आपली मस्तपैकी कडकडीत तेल ओतून चटणी तयार. चटणी बनवायला काही लई जास्त वेळ नाही लागत, लगेच 5 ते 10 मिनटात होऊन जातं. तर बघा, कसले मस्त टेस्टी झालेली आहे. तर या तुम्ही पण खायला. मस्त झालेले. मला तर असं तोंडी लावायला वगैरे आवडतं, तर मी केलेले. चला मग एन्जॉय करते आता. बाय.